ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून ओम बिर्लांचं अभिनंदन। राज्यात आज विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान। मुंबई शिक्षक आणि पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार रिंगणात। कोण बाजी मारणार याकडे लक्ष। शेवटच्या अधिवेशनापूर्वीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात महायुतीला अपयश। मंत्रिपदासाठी दावेदारांची संख्या अधिक असल्यानं नाराजीची भीती। वरिष्ठांनी स्थगिती दिल्याची माहिती। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं निमंत्रण। तर सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। अधिवेशनात सहभागी होणार असल्याची ही माहिती। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, देशमुख यांच्यासह आव्हाड, अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक। रात्री 8 वाजता बांद्रा ताज अँड हॉटेलला बैठक। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। वर्षा गायकवाड यांच्या समर्थनार्थ पदाधिकारी दिल्लीत। मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी खरगेंच्या भेटीला। 50 पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचलं। खरगेंकडे मांडणार भूमिका। हिजाब बुरखाबंदी प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईतील कॉलेजमधील हिजाबबंदी निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार। बुरखा टोपीवरील बंदी कायम राहणार, हायकोर्टाचा निर्णय। पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण, दोन्ही रुग्णांमध्ये आढळली झिकाची सौम्य लक्षणं। रुग्ण राहत असलेल्या परिसरात